त्यामुळे आम्ही बागलचूक मंडळानं एक चांगलं नेतृत्व म्हणून विनायक फाळके साहेबांना सपोर्ट केला आहे. विनायक दादा फाळके हे सगळ्यात वरचढ आहेत. बागलचूक मंडळाचा पूर्ण पाठिंबा, जाहीर पाठिंबा अमर समर्थ भैया आणि विनायक दादा फाळके यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. फाळके समाजाचे शब्द आणि आमचा गुलाल संपला विषय. पण आमच्या भागाचा म्हणजे वैशिष्ट्य म्हणलं तर आपले विनायकदादा फाळके होते. विनायक फाळकेंचं जरा नाव जास्ती चर्चेत दिसते. सकाळी 6 वाजल्यापासून ते त्या एरियामध्ये असतात. कधीही तुम्ही गेला तालीममध्ये, दिलबहार तालीम, त्या एरियामध्ये ते नेहमी तुम्हाला मिळतील. तर नाव घ्यायचं झालं तर विनायकदादा फाळके आहेत. त्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना आणि तेच यावे निवडून अशी अपेक्षा आहे आमची. आमच्या भागात प्रभाग क्रमांक 14चे उमेदवार विनायक फाळके साहेब हे महापालिकेतून इलेक्शन लढवत आहेत. भाग क्रमांक 14 बागलचूक मंडळ यांचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे आणि त्यांच्या मागे आम्ही सदैव आहे आणि ते आमच्या मागे कायमस्वरूपी असतात. त्यांचं काम, त्यांच्या भागातील आमचं नेटवर्किंग आणि वर्षभरातील जे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव ह्या कामात ह्या गोष्टीत त्यांचं बागलचूक मंडळाकडे चांगलं लक्ष आहे आणि कायम बागलचूक मंडळातील आजी माजी कार्यकर्ते म्हणा, मुलं म्हणा, यंग जनरेशन यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहून जर स्वभाव, त्यांची भाषाशैली, त्यांच्या बोलण्याची स्टाईल ही अशी आहे की समोरच्या व्यक्तीला ते म्हणजे असे व्यवस्थित बोलून व्यवस्थित त्यांच्या संगत काही गोष्टी करतात. त्यामुळे त्यांचा स्वभाव पण आम्हाला आवडतो आहे आणि त्यांची भाषा पण आम्हाला आवडते आणि त्यामुळं आम्ही बागलचूक मंडळानं एक चांगलं नेतृत्व म्हणून विनायक फाळके साहेबांना सपोर्ट केला आहे. आणि माझं एक वाक्य आहे, ते वाक्य म्हणजे फाळके समाजाचे शब्द आणि आमचा गुलाल संपला विषय. प्रभाग क्रमांक 14मध्ये म्हटला तर विनायक दादा फाळके हे सगळ्यात वरचढ आहेत. त्यांची कामं अतिशय चांगली आहेत. त्यांचं खेळासाठी प्राधान्य नेहमीच असते. त्यांनी दिलबार तालमीच्या माध्यमातून आमच्या प्रभागातील जितकी काही लहान छोटी मोठी तालीम संस्था मंडळे यांच्याशी कनेक्टिव्हिटी अतिशय चांगल्या पद्धतीची आहे आणि प्रभागातील कामं रस्त्याची असू देत, ड्रेनेज लाईन असू दे किंवा महापालिकेअंतर्गत येणारी जी कामं आहेत ती जितक्या चांगल्या पद्धतीनं करता येतील तितका प्रयत्न ते करतात आणि त्यांनी कामं केलेली आहेत. त्यामुळे आमचं प्राधान्य पहिल्यांदा विनायकराव फाळके दादांना असणार आहे. आणि आमच्या बागलचूक मंडळाशी तर त्यांचे बॉन्डिंग म्हटला तरी चालते. दर गणपतीत आमचं त्यांची गाठभेट असते. इतर सण असू देत, प्रत्येक गोष्टीत ते इन्वॉल्ड असतात. त्यामुळं आमचं कसं अगदी जवळच्या आमच्या संबंधित म्हटला, बाबा आमचं घरचा माणूस आपण कसं म्हणतो त्या पद्धतीचा संबंध आहे. असं सगळ्या तुमच्या परिसरात आहे? हां, फक्त तुमच्या एकट्यासाठी कसं असतं? आमच्या परिसरात तसं बघायला गेला तर आता आम्ही बागलचूक मंडळ, तर आमचा परिसर येतो शाहूपुरी. इथं आमचं बऱ्यापैकी मतदान हे अमर भैया समर्थ यांना पण असणार आहे. कारण त्यांचं विशेष काम म्हटला तर कुठलंही प्रकारचं काम असू दे, भैयांना एक फोन करायचा आणि भैयांनी ते काम करायचं, हे रिझल्टच आहे आत्तापर्यंतचा. त्यामुळं अमरतपूर भैया आणि विनायकदादा फाळके या दोन चेहरे आम्ही सांगण्यापेक्षा लोकांनी आम्हाला सांगितले की बाबा या दोन व्यक्तींना तुम्ही मदत करायला लागते आणि यांना निवडून आणायला लागते. आता जास्ती काय बोलण्यापेक्षा कसं आहे, लोक काय आश्वासनं देतील नाही देतील तो नंतर दबा. खरं तुम्हाला या दोन व्यक्तींची कामं आणि त्या कामाची पोचपावती ही 16 तारखेला तुम्हाला बघायला मिळेल. बागलचूक मंडळाचा पूर्ण पाठिंबा, जाहीर पाठिंबा अमर समर्थ भैया आणि विनायक दादा फाळके यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे बागलचूक मंडळानं. त्यामुळे या दोन्ही सीटा फिक्स निवडून येणार ही गॅरंटी पूर्ण आहे आणि सपला विषय इथंच. आपल्या काय अपेक्षा आहेत होणाऱ्या नगरसेवकांकडून? होणाऱ्या अपेक्षा म्हणजे काय माहिती आहे का, आमच्या इथं लहान मुलांसाठी किंवा खेळाडू वरतीच्या मुलांसाठी शाहूपुरी बागलचूक एरियासाठी ग्राउंड एक मुळात नाही आहे. त्यासाठी एक अपेक्षा आहे की विनायकराव फाळके साहेबांकडून ही करून घ्यावी इच्छा आहे आमची. ती अपेक्षा कोण पूर्ण करील असं वाटतंय आणि तुमचा त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणाच्या पाठीशी राहाल? विनायकराव फाळके साहेब, फाळके साहेबांना आम्ही सपोर्ट केला आहे. आपल्या मनातील नगरसेवक कसा असायला पाहिजे? आपल्या मनातील नगरसेवक सर्वसाधारणपणे आपल्या कोल्हापूर शहरामध्ये जे महापालिकेचे दवाखाने आहेत त्यांच्याकडे बारकाई लक्ष देणारा, कारण आपल्या कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी मध्यमवर्गीय लोक खाजगी दवाखान्यात जाऊ शकत नाहीत त्यांच्या लहान मुलांच्या आरोग्यासाठी. त्यामुळं त्या दवाखान्याकडे लक्ष देणारा, पाण्याची स्वच्छता, पाण्याची व्यवस्था बघणारा आणि गल्लीमध्ये स्वच्छतेचं काम याच्याकडे बारकाईने लक्ष देणारा नगरसेवक असावा असं आम्हाला वाटतं.
मग तसा कोण आता तुमच्या प्रभागात उभारलेला उमेदवार आहे का त्याचा तुम्ही विचार करा? आता तसं बघायला गेलं तर मी आता इतके वर्ष त्या परिसरामध्ये आहे. फाळके साहेबांनी त्या परिसरामध्ये अतिशय बारकाईनं हॉस्पिटल आणि त्यांचा प्रभाग यांच्याकडं बारकाईनं लक्ष देऊन त्याच्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे. त्यांचं नेहमी आपल्या आरोग्य विभागाशी संबंधित जी काही कामं असतात ड्रेनेज वगैरे त्याच्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं. ते सकाळी 5:30 ते 5:45 दरम्यान सकाळी रोज भागामध्ये फेरी करतेलं मी स्वतः बघितलेलं आहे. आणि त्यांनी विना अडथळा गणेशोत्सव कोल्हापुरात मला वाटतं पहिल्यांदा तिथं हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. एका साईडला गणेशोत्सवाचं कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर त्यांनी घेऊन आणि विना अडथळा घेऊन तो त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेला आहे. तुमच्या परिसरातील जनता कोणाच्या पाठीशी राहील असं तुम्हाला वाटतं? आता तसं काम बघितलं तर फाळके साहेबांच्या पाठीमागं राहायला हरकत नाही असं आम्हाला वाटतं आणि लोकांनी त्यांच्या पाठीमागं उभा राहावं. मागील 5 वर्षाचा जर आपण विचार केला तर निवडणुका झालेल्या नाही. 10 वर्षापासून बरोबर. प्रशासक राज होतं बरोबर. म्हणावं तसं काही कार्य झालं बरोबर. नाही. मग तसं तुमच्या प्रभागात काय झालेलं आहे काय? जसं तुम्ही म्हणला मागील 5 वर्षात प्रशासकाचं होतं म्हणजे बाहेरच्या भागात प्रत्येक ठिकाणी असं होते की प्रॉब्लेम होते बरेच. पण आमच्या भागाचा म्हणजे वैशिष्ट्य म्हणलं तर आपले विनायकदादा फाळके होते. जरी प्रशासन जर असलं तरी गेले 10 वर्ष कंटिन्यू ते आमच्या प्रभागामध्ये टचमध्ये आहेत. मग तुमचा प्रत्येक प्रश्न म्हणजे कचरा उठाव असेल तरी ते लोक लावून म्हणजे जे महानगरपालिकेच्या त्या कनेक्शनमध्ये लोक लावून ते कचरा उठाव व्यवस्थित केला जातो आहे. प्लस भागातील स्वच्छता ही डेली रुटीनला केली जाते आणि ते वॉश ठेवून असतात की बाबा होते का नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा पाण्याचा प्रश्न आपल्या इथं कायमस्वरूपी आहे. मग ते पाणी जरी उद्या येणार नसलं किंवा 2 दिवसांनी येणार असेल तर ते आदल्या दिवशी आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगते पाणी येणार नाही आणि पाण्याचा टँकर ते आपल्या भागामध्ये म्हणजे त्यांच्या कनेक्शनमधनं ते इथं पाठवतात. त्यामुळं आम्हाला अशा अडचणी कुठल्या फेस होत नाहीत की पाणी आलं नाही अचानक किंवा स्वच्छतेसाठी आम्हाला प्रत्येक वेळी सांगावं लागत नाही. कचरा म्हणजे कचरा उचलण्यापासून जे काय जे नगरसेवकाचं बेसिक जे काम असते ते आम्ही सॅटिस्फाय त्या कामावर विनायक फाळके दादांवर. सध्या राजकारण तापले असल्यामुळे बरेचसे इथं चर्चा होत असतात इलेक्शनबद्दल. मग ह्या टाईमला मला विनायक फाळकेंचं जरा नाव जास्ती चर्चेत दिसते की कामं वगैरे चांगले आहेत त्यांच्या प्रभागातले. ह्या नवीन प्रभाग असल्यामुळं त्यांनासुद्धा तिथली माहिती आहे की त्यांनी कामं केलेली आहेत वगैरे. त्यामुळे या लोकांच्या चर्चा आहे विनायक फाळकेच्या बरोबर राहायचं करायचं चालू आहे. तुम्हाला पण तसा काय अनुभव आहे का त्यांच्या कामाचा वगैरे? त्यांच्या कामाचा अनुभव आम्ही ऐकले, लोकांकडून चर्चा ऐकल्या किंवा त्यांच्या प्रभागात गेलो की आम्ही बघितले म्हणजे चांगले रस्ते खेळाडू वगैरे त्यांनी आता तयार केलेले आहेत. ते दिलबार तालीम मंडळ एक जुनी तालीम आहे त्यामुळे ऐकले चांगले चर्चा आहेत त्यांची. तुमचे मित्रमंडळ तुमचं कसं काय ठरलं आहे का? आम्ही त्यांच्या पाठीशीच राहायचं असं ठरवलं आहे. चांगली व्यक्ती आहे, पुढे येऊन लोकांचं चांगलं कामकाज करणारी व्यक्ती आहे. प्रभाग क्रमांक 14मध्ये आपले नवीन इंट्रोड्यूस झालेले दादा म्हणजे फाळके दादा आहेत, विनायकदादा फाळके. सो त्यांचं बॅकग्राऊंड बघितलं तर ते ऑलरेडी नगरसेवक होते आणि त्यातून त्यांनी त्यांच्या भागामध्ये खूप सारे बदल केलेत आणि असा आता उमेदवार आपल्या प्रभागाला लाभलेला आहे. मग आपण त्यांच्या प्रभागात गेलो आहे सो नक्कीच ते आपल्यासाठी पण चांगलं काम करतील. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणायचा तर त्यांनी सावित्रीबाई फुले जे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे सो तिथे खूप साऱ्या महिलांचा विचार करून त्यांनी तिथे सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मग ते नवीन एक्सरे मशीन असू देत किंवा गर्भवती महिलांसाठी जी काही ट्रीटमेंट लागते ह्याचे सोयीस्कर त्यांनी तिथे ते फंड करून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली आहे. आणि दुसरं म्हटलं तर खेळाडूंना ते प्रोत्साहन देतात. मग त्याच्यामध्ये फुटबॉल प्लेयर असतो त्यांच्यासाठी त्यांनी भरपूर सारे स्पर्धा किंवा ह्याच्यामध्ये ते इन्वॉल्व असतात आणि सकाळी 6 वाजल्यापासून ते त्या एरियामध्ये असतात. कधीही तुम्ही गेला तालीममध्ये दिलबहार तालीम त्या एरियामध्ये ते नेहमी तुम्हाला मिळतील. तुमची कोणतीही अडचण त्यांना सांगितलं तर ते नक्कीच तुम्हाला लगेच मदत करतील. सो मला वाटतं की त्यांना आपण एक चान्स देऊया आणि आमचं मत तरी त्यांनाच आहे कारण आपल्यामधील एक माणूस सामान्य लोकांची अडचण समजून घेणारा सो त्यांना प्रेफर करेन मी आणि सगळ्यांनी त्यांना मत द्यावी असं मला तरी वाटतं जर आपल्याला आपल्यामधला एक नगरसेवक हवा असेल तर.
मतदार बघताना आम्ही त्यांनी कामं कशी केलेली आहेत आणि आम्ही जर त्यांच्याकडे काही समस्या घेऊन गेलो तर त्यांनी आम्हाला कसं त्याचं समाधान करून देतात, कसं कोऑपरेट करतात हे लक्ष देतो. त्याच्यात नाव घ्यायचं झालं तर विनायकदादा फाळके आहेत. आमचा प्रभाग त्यांच्याकडे नसतानासुद्धा त्यांनी आम्हाला ही इथली आतली रस्त्याची कामं करून दिली आहेत, समोर गटारीचं काम पण करून दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा नक्की विचार करतोय. त्यांचा जर पुढं तुम्ही त्यांना निवडून दिला किंवा त्यांना तुम्ही पाठिंबा दिला तर त्यांच्यामार्फत काही कामं होतील काय असं वाटतंय का तुम्हाला? हां, होतील नक्की. त्यांनी पण आम्हाला सपोर्ट करतील अशा विश्वास आहे त्यांच्यावरती. त्यामुळं बघूया आता कसं. विनायकदादा फाळके यांनी आम्ही बघितलं आहे त्यांचं काम. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आहे तिथं पण त्यांनी खूप सारी कामं करून दिलेली आहेत. आमचा हा प्रभाग क्रमांक 14 हा त्यांच्याकडे आधी नव्हता तरीसुद्धा त्यांनी आम्हाला एवढं हेल्प केलेली आहे. पण त्यांचं पूर्वीचं काम बघता आम्हाला असा विश्वास वाटतो की आमचं भविष्यात जे काही काम असेल ते नक्कीच पूर्ण करतील असं वाटतं. आम्ही आता विनायकदादा फाळके आणि समर्थ भैया समर्थ भैया यांना जाहीर पाठिंबा माझा वैयक्तिक आणि पूर्ण बागलचौक मंडळाचा आमच्या पूर्ण भागाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. कारण आम्हाला त्यांच्याकडनं खूप सहकार्य झालेलं आहे. ह्याच्या आधी सगळी आम्ही जे काम घेऊन जाईल त्यांच्याकडं फाळकेदादांच्याकडं पण आणि अमर भैयांच्याकडं दोघांच्याकडे आम्ही जी कामं घेऊन गेलो आहे ती आत्तापर्यंत पूर्ण झालेली आहेत. आम्हाला म्हणजे अशी आम्हाला नाव उमेद नाही, त्यांनी कधी आम्हाला परत पाठवलेलं नाही आहे. त्यामुळं आणि असेच नेतृत्व आम्हाला पाहिजेल आहेत आत्ता अजूनही. त्यामुळं आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना आणि तेच यावे निवडून अशी अपेक्षा आहे आमची.